काय झालंय सध्या हिरव्या मतांनी थोडा बहुत विजय संपादित केलेल्या लोकांना पानसट जोक मारायची सवय झाली आहे. ती अजून गेलेली नाहीये. याच्या आधी कोरोनामध्ये पानसट जोक मारायची, आता पानसट जोक मारायला सुरुवात केली आहे. पण एक नक्की सांगतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये या पानसट जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत. मराठी माणसांनी त्यांना यावेळा मतदान केलं नाही. जे काय मतदान झालं ते हिरवं मतदान झालं. जो काय विजय झाला तो हिरवा विजय झाला आणि त्यामुळे असे पानसट जोक सुचत आहेत. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मला असं वाटतं मराठी माणूस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही एवढं नक्की. उद्धव ठाकरेंचा विरोधाचा काय संबंध आला? तुम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही सोडलेलं नाहीये. आम्ही हिंदुत्वाच्या बाजूनी होतो. देशाच्या एका हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठिंबा दिला होता. आणि उद्धव ठाकरे कदाचित हे विसरले असतील की ज्या वेळेला ठाण्यामध्ये त्यांची सत्ता बसायची होती त्यावेळेला त्यांना सुद्धा बिनचर्त पाठिंबा दिलेला आम्ही. आणि असं आहे की दुसऱ्यांचे नगरसेवक चोरणाऱ्यांना याची काय कळणार आहे? याचं महत्व काय कळणार आहे? बिनचर्त पाठिंबा सतत आयुष्यात चोरीच केली. याचे नगरसेवक फोड, त्याचे नगरसेवक फोड, याला पैशाचा आमिष दाखव आणि स्वतःवर वेळ आली की रडत बसायचं. हे त्यांचे धंदे आहेत. कोणी तुम्हाला आतंकवादी म्हटलं? उगीच स्वतःला म्हणून घ्यायचं. आम्ही काय आतंकवादी वगैरे म्हटलेलं नाही तुम्हाला. कशाला स्वतःला म्हणून घेत आहे? मला असं वाटतं कायदेशीर म्हणजे असीम सरोदे तर खूप मोठे वकील आहेत, पण कायदेशीररित्या असा कोणाला शपथ घेण्यावाचून एकदा निवडणूक आयोगाने तुम्हाला सर्टिफिकेट दिलं त्यानंतर अशी शपथ घेण्यावर रोखण्याचं कुठली कायद्यात तरतूद आहे मला माहीत नाही. असीम सरोदेने शोधलेली. आता ज्या भुजबळ साहेबांनी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय शब्द वापरलेले ते एकदा उद्धव ठाकरेंनी आठवलं पाहिजे. त्या बाळासाहेबांना जेलवर टाकण्याचा प्रयत्न छगन भुजबळ साहेबांनी केलेला. त्या भुजबळ साहेबांबरोबर तर तुम्ही मांडी लावून बसलातच. त्यामुळे सत्तेसाठी लाचार झालेले लोक आहेत, त्यांना काही बाकीचं देणं घेणं नाहीये. कोण म्हटलेलं पण ते इंडियात जाणार? स्वतःच म्हणतात आणि स्वतःच नाही म्हणतात. हे आमंत्रण कोणी दिलेलं त्यांना? सन्माननीय राजसाहेबांनी परवाच जाहीर केलं की आम्ही 200 ते 2.25 जागा लढवण्याची तयारी करतोय. त्या पद्धतीने आमची तयारी सर्व ठिकाणी विधानसभेची चालू आहे. नाही, निश्चितपणे सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलंय की जुलै महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्राचा दौरा सन्माननीय राजसाहेब करणार. असं आहे, सगळ्या विधानसभेमध्ये आमची तयारी चालू आहे. नुसती काय वरळी नाहीये. माहीम असेल, वरळी असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, सगळीकडे आमची तयारी चालू आहे. आणि त्या तयारीचाच एक भाग म्हणून सन्माननीय अमित साहेब ठाकरे आज वरळी विधानसभेत येत आहेत. कशा पद्धतीचं समीकरण वरळीमध्ये असणार आहे? भाजप आणि शिंदेने टाकून तुम्हाला समर्थन दिलं जाईल
असं आहे की सध्या या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता विधानसभेची तयारी करण्याचे आदेश सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला दिलेले आहेत. त्या आदेशानुसार वरळीच नाही तर माहीम असेल, बाकीचे विधानसभा मतदारसंघ असतील, चिवडी असेल, या सगळीकडे आमची तयारी चालू आहे आणि ती तयारी आम्ही करतोय. बाकी पुढे काय होईल याचा निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतील. नाही, उद्धव ठाकरेंना सध्या भगव्याची ॲलर्जीच झालेली आहे, त्यामुळे ते प्रॉब्लेम आहे त्यांचा. तुम्हाला सांगितलं ना, त्यांचे खूप पानसट जोक असतात. आता प्रत्येक जोकला नाही उत्तर देऊ शकत. ठीक आहे, ते आता त्यांचे आपापसातले चालूच असतात. त्याचे प्रत्येक याच्यात काय आम्ही बोललं पाहिजे असं काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.